सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरे शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी करणार आहोत. कपालभाती, श्वसन मार्ग शुद्धी, ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहिलेशन. 20 ते 25 आवर्तन. यथाशक्ती प्रयत्न असेल, नाक सोंगलं असेल, सर्दी झाली असेल, प्रचंड डोकेदुखी असेल तर ही कृती करणं टाळावं. कपालभातीसाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 20 ते 25 आवर्तन, यथाशक्ती प्रयत्न. सावकाश कृती थांबवायची. श्वसन मार्ग मोकळा होतोय. दोन्ही नाकपुड्या मोकळ्या होत आहेत. हातांची ज्ञान मुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना झालेला हलकासा स्पर्श, प्राणस्पंदनांची अनुभूती. आणि 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. खोलवर आणि दीर्घ श्वास भरून घेऊया. हा श्वास सोडताना उच्चार ओ. ओंकाराची प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात, श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. निर्माण झालेली ऊब संपूर्ण आपले डोळ्यांचे स्नायू, चेहऱ्याचे स्नायू, आपले कान, गळा, छातीचा भाग, पोटावर दोन्ही हात फिरवून दोन्ही हात सावकाश गुडघ्यांवर येऊ देत. आणि आता अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. सुरुवातीला विश्रांती. करूया मेरुदंड वक्रासन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जुळलेले. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करूया. त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. दोन्ही हात आपले आता डाव्या पायाच्या मांडीवर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुका. कपाळ गुडघ्याकडे. पुन्हा श्वास घेत वर या. आणि श्वास सोडत उजव्या बाजूला खाली वळून कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडत पुन्हा श्वास घेत वर.
श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर, श्वास सोडत उजवीकडे खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर, श्वास सोडत उजवीकडे. सावकाश श्वास घेत घेत वर यायचं. आता उजवा पाय सरळ करायचा, डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचंय. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत पुढे झुकूया, पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत डाव्या बाजूला खाली वळून कपाळ जमिनीवर, श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर, श्वास सोडत डावी, श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर, श्वास सोडत डावीकडे. अवकाश खाली मध्यभागी यायचंय, डावा पाय सरळ करायचा आणि बटरफ्लाय. पावलं जुळून घ्यायची, आपल्या हाताची पकड पावलांच्या खाली जाऊ दे. पाठीचा कणा सरळ, गुडघे जमिनीच्या दिशेने एकदम सैलसर सोडून द्या, मान मध्यभागी. थोडीशी पावलं जी आता आपण शरीराकडे ओढून घेतली ती थोडीशी पुढे घ्या, थोडीशी पुढे घ्या. आणि आता दोन्ही हातांनी पावलं पकडा घट्ट, म्हणजे आपण जी पकड देतो ना ती न घेता दोन्ही हातांनी दोन्ही पावलं पकडायची आहेत. श्वास घेत आपल्याला थोडासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा. बघा, श्वास घेत एक बॅकवर्ड बेंड आणि श्वास सोडत कपाळ पावलांकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. थोडीशी डायनॅमिक हालचाल. श्वास घेत वर यायचं, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, बरोबर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट राऊंड करूया. श्वास घेत वर आणि सावकाश श्वास सोडत सोडत खाली यायचंय. आणि इथे थोडा वेळ थांबा, यथाशक्ती थांबा. खांदे एकदम रिलॅक्स सोडा, पोटाचे स्नायू रिलॅक्स, पाठीचा मणका रिलॅक्स, डोळे बंद. श्वास श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश उलट चाल करताना श्वास घेत घेत सावकाश वर या. बरोबर, दोन्ही हात मागे न्या, मागे आधारासाठी टेकवा. आणि आता सीटचा भाग थोडासा वर उचला, मान मागे सैलसर सोडा. सावकाश सीटचा भाग खाली, दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्राम. विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. एक एक पाय फोल्ड करूया. उजवा पाय आणि मग डावा पाय. थोडासा सीटचा भाग वर उचलायचा आणि तो पुन्हा पायावर ठेवायचा, म्हणजे बरोबर आपल्या टाचांच्या मध्ये आपली बैठक येते. हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घेऊया आणि बंद डोळ्यांनी आपला संपूर्ण वज्रासनाची स्थिती तपासून पाहूया. गुडघे समोरून जुळलेले आहेत का याचं निरीक्षण बंद डोळ्यांनी करावं. सीटचा भाग टाचांच्या मध्ये आहे का, दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. खांदे आणि कोपरं जमिनीच्या दिशेने अगदी सैलसर सोडलेली आहेत. पाठीचा कणा वज्रासनात नैसर्गिक सरळ असतो. मान मध्यभागी आहे, डोळे अलगद मिटलेले, चेहरा अगदी शांत, लक्ष आपल्या श्वासाकडे. वज्रासन ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे. जेव्हा या स्थितीमध्ये आपण बसतो तेव्हा आपलं श्वसन जे आहे हे उदर श्वसन होतं. पायाचे स्नायू लॉक होऊन जातात, त्यामुळे रक्तप्रवाह जो आहे हा पोटाच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. म्हणून जेवणानंतर जर आपण हे आसन केलं तर आपली डायजेशन चांगलं होतं, पित्ताचा त्रास कमी होतो, वेट लॉस एकदम छान होतो. करूया एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार आहे, तो श्वास सोडायचा आहे. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि अगदी खालच्या स्वरातला मकार लांबवलेला ओमचा उच्चार
काही क्षण शांत. आज आपण करणार आहोत उष्ट्रासन. सुलभ आणि पूर्ण उष्ट्रासन आज आपल्याला करायचंय. त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडस अंतर घ्या. थोडस अंतर. पावलांचं माउंटन करायचं म्हणजे टाचा आपल्या सिलिंगच्या दिशेला असतील. पायाची बोटं जमिनीवर. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त एवढी स्फूर्ती करा म्हणजे दोन्ही हातांची जी दोन्ही हात जे आहेत ते मागे कमरेवर हाताची पाचही बोटं जुळलेली आणि हातांची बोटं जमिनीच्या दिशेला पॉइंटेड असतात. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त एवढी स्फूर्ती करायची आहे. आता इथे बघा पूर्णपणे आपल्या छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण झालेलं आहे. गुडघेदुखीचा ज्यांना त्रास आहे त्यांनी सुद्धा यथाशक्ती प्रयत्न करावा. आता हळूहळू आपल्या कमरेचा भाग पुढे ढकलायचा आहे. सावकाश पुढे ढकला म्हणजे पोट आपलं पुढे येईल आणि उजव्या हाताने आता उजवी टाच पकडा. डावा हात सपोर्ट साठी मागे असतो. उजव्या हाताने फक्त उजवी टाच पकडा. डावा हात सपोर्ट साठी मागे आणि मान मागे सैल सर सोडा. डावा हात कमरेवरच आहे. आपण सुरुवातीला करतोय सुलभ उष्ट्रासन. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद ठेवा. खांदे रिलॅक्स. पाठीच्या कण्यावरती आलेला ताण आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. उलटचाल. सावकाश उजवा हात पुन्हा कमरेवर येईल. मध्यभागी यायचंय. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. पुन्हा आपल्या कमरेचा भाग पुढे ढकलायचा आहे. पोट पुढे येईल आणि आता उजवा हात सपोर्ट साठी कमरेवर. डावा हात गोलाकार फिरवून मागून डाव्या पायाची टाच पकडूया. मान मागे सैल सर सोडूया. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद. श्वास बरोबर. सावकाश मध्यभागी. डावा हात पुन्हा कमरेवर येऊ दे. दोन्ही हात खाली. थोडा वेळ तिथल्या तिथे विश्रांती. आता जिथे आपण पायामध्ये अंतर घेतलंय ते दोन्ही गुडघे जुळून घ्या. बघा तसा प्रयत्न एक करूया. पावलाचं माउंटन तसंच राहू देत. दोन्ही गुडघे जुळून घ्यायचे. पुन्हा दोन्ही हातांची स्थिती आपल्या कमरेवर. हातांची बोटं जमिनीच्या दिशेने असतील आणि पुन्हा आता सावकाश आपल्याला कमरेचा भाग पुढे ढकलायचा आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने उजवी टाच पकडा आणि डाव्या हाताने डावी टाच. मान मागे सैल सर सोडा. तोंड बंद. श्वास चालू. बरोबर. आपण केली पूर्ण उष्ट्रासन. गळ्यापासून बोटापर्यंत ताण असतो. पाठीच्या कण्याला प्रेशर आहे. उलट चाल करताना सावकाश उजवा हात आधी कमरेवर येईल मग डावा हात. त्याच्यानंतर मान मध्यभागी कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. पावलांचं माउंटन सोडून द्या आणि सावकाश वज्रासनामध्ये पुन्हा एकदा स्थिर व्हा. डोळे बंद. लक्ष आपल्या श्वासाकडे. आपल्या गळ्याच्या ठिकाणी फुफ्फुसांच्या इथे म्हणजे छातीच्या भागाच्या इथे पोटाच्या इथे आलेला ताण. पाठीच्या कण्यावरती असलेला हलकासा प्रेशर. ह्या सगळ्याचा अनुभव घेऊया. श्वासाची गती वाढलेली आहे की संथ आहे हे आपलं आपण तपासूया. तर ह्याला कॉम्प्लिमेंटरी आसन ते म्हणजे योग मुद्रा आपण करणार आहोत. जिथे आता ताण होता ज्या भागांवरती त्या भागावरती आता दाब येणार. तर सुरुवात करूया. डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचं आहे. डाव्या हाताची घट्ट मूठ वळून घ्यायची. अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोट.
आता ज्यांना वज्रासनामध्ये जास्त वेळ बसता येत नाहीये त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. साधी मांडी किंवा अर्ध पद्मासन. डाव्या हाताचा मनगट आपण उजव्या हाताने पकडलाय. ती पकड आपल्या माकड हाडाच्या इथे असेल. पुन्हा एकदा इथे खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील. हाताची कोपरं जमिनीला पूर्णपणे समांतर आहे. ठीक आहे. मान सरळ, नजर समोर. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा आणि हा श्वास सोडत आपल्याला लोअर बॅक मधून पुढे झुकायचे. म्हणजेच काय तर आधी पोटाचा भाग आपल्या पायाच्या इथे येऊ दे, त्याच्यानंतर छातीचा भाग, त्याच्यानंतर गळा, त्याच्यानंतर आपली हनुवटी, नाक आणि मग कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्या. सीटचा भाग न उचलता आपण कमरेतनं पुढे झुकलोय. कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्या. हाताची पकड जी आहे ती थोडीशी ढिली करायची आहे आणि हाताची कोपरं पुन्हा जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्यायची आहे. आता ज्यांचं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये थोडस अंतर असेल त्यांनी हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हातांच्या मुठी घट्ट वळवून द्या आणि त्या समोर ठेवा. एका हातावर दुसरी मूठ ठेवा आणि मग त्याच्यावर आपलं कपाळ ठेवा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद असेल, श्वास चालू. गळ्यापासून पोटापर्यंत आलेला तिथे दाब, त्याकडे लक्ष देऊया. पाठीच्या कण्यावरती बघा आता एक ताण आहे. रक्तप्रवाह हा आता आपल्या हृदयापासून आपल्या चेहऱ्याच्या दिशेने आणि त्याच्यानंतर आपल्या मेंदूच्या ठिकाणी होतोय. श्वास चालू, श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना ज्यांनी हाताची मूठ समोर ठेवलेली आहे त्यांनी पुन्हा एकदा एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं आहे. ती पकड आपल्या मागे असेल. हाताची पकड थोडीशी घट्ट करायची आहे आणि त्यानंतर सावकाश श्वास घेत घेत आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट असं करत करत वर यायचंय. डोळे बंद. हाताची पकड सोडून पुन्हा दोन्ही हात मांडीवर असतील किंवा द्रोण मुद्रेमध्ये. डोळे अलगद मिटून घेऊया. रक्तप्रवाह जो डोक्याच्या दिशेने होत होता तो पुन्हा आता पूर्ववत होतोय त्याची जाणीव. अवकाश डोळे उघडायचे. आता जे वज्रासनामध्ये बसलेले आहेत त्यांनी थोडेसे गुडघे जे आता आपले जुळलेले आहेत ते एकमेकांपासून लांब करायचे. जे वज्रासनामध्ये आहेत त्यांनी थोडेसे गुडघे लांब करायचे एकमेकांपासून. आणि आता सगळ्यांनीच उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा सरळ. उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्या आणि तो मागून डाव्या खांद्यावर ठेवा. बरोबर. त्यानंतर डावा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायचा आहे. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला आणि तो मागून उजव्या खांद्यावर. डोळे अलगद मिटून घ्यायचे. संपूर्ण शरीर रिलॅक्स ठेवायचंय. पाठीचा कणा रिलॅक्स असेल. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. आपण केलेली आहे मंडूक मुद्रा. डोळे बंद, श्वास चालू. पूर्णपणे आपल्या बाजूचे वायुकोश जे आहेत हे मोकळे होत आहेत. मान सरळ असेल. सावकाश उलट चाल करताना डोळे उघडायचे. डावा हात प्रथम गुडघ्यावर येईल आणि मग उजवा हात. दोन्ही गुडघे समोरून जुळून घ्यायचे आणि एक एक पाय सरळ करायचे. वज्रासन सोडून द्यायचं. एक एक पाय सरळ आणि विश्राम. शयन स्थितीमध्ये आपल्याला दोन नवीन आसनं पाहायची आहेत. ही दोन्ही आसनं ऍडव्हान्स आहेत. तर त्याची बेसिक जी कृती आहे ती आपण आधी शिकलेलो आहोत. मत्स्यासनाचं सुलभ मत्स्यासन आपण पाहिलं होतं. करणी मुद्रा. तर ह्या दोघांच्याही आता पुढची पायरी जी आहे आज आपण बघणार आहोत. हे त्याच्या संबंधी कुठलेही विकार असतील, हाय ब्लड प्रेशर असेल, त्यांनी ही दोन्ही आसनं करणं टाळावं. ह्याचे फायदे असे आहेत. पुन्हा एकदा सर्वांगासन जे आहे हे
सर्वांग सुंदर म्हणजेच इथे पूर्ण आपली बॉडी नरिश होते, रक्तप्रवाह हा उलट्या दिशेने व्हायला सुरुवात होते, त्यामुळे व्हेरिकोज वेन, सायटिका सारखे आजार कमी होतात, आपल्यापासून लांब राहतात. मत्स्यासनाच्या सरावाने आपला श्वसन मार्ग अधिक प्रमाणामध्ये सुधारतो. थायरॉइड, पॅराथायरॉइड सारखे जे आजार आहेत ते सुद्धा आपल्यापासून लांब राहतात. तर ही दोन्ही आसनं आधी बघून घेऊया कशी केली जातात, मग आपण एकत्रित करू. सावकाश आधी मी डायरेक्ट तुम्हाला दाखवते. एका कुशलावरून पाठीवर पडून विश्रांती घेतल्यानंतर सुरुवातीला आपण करणार आहोत मत्स्यासन. तर इथे आपल्याला आपण सुलभ मत्स्यासन जे गेल्या आठवड्यामध्ये पाहिलं होतं ते तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवते. आपण दोन्ही पाय जुळलेले ठेवलेले, हात शरीराच्या जवळ, आणि त्याच्यानंतर आपण उजव्या हाताचा तळवा उजव्या कमरेच्या खाली घेतला होता आणि डाव्या हाताचा तळवा डाव्या कमरेच्या खाली घेतला होता. आणि मग आपण सावकाश डोकं उचलून आपल्या टाळूचा भाग आपण जमिनीवर ठेवला होता. बरोबर, ही आपण कृती केली होती सुलभ मत्स्यासनाची. पुन्हा उलट चाल करताना आपण सावकाश डोकं वर उचललं होतं, पाठीचा एक एक मणका जमिनीवर ठेवला होता. बरोबर. आता आज आपण ह्याची ऍडव्हान्स कृती बघणार आहोत. आधी हाताचे तळवे आपण जमिनीपासून काढून घ्यायचे. ऍडव्हान्स कृतीमध्ये आपल्याला शयन स्थितीमध्ये पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालायची असते. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. या आसनामध्ये आपण जे स्विमिंग करतात ते त्यांच्यासाठी म्हणजे या आसनामध्ये आपण पाण्यावरती बराच वेळ तरंगू शकतो. बघा, पद्मासन किंवा अर्धपद्मासन घालायचं शयन स्थितीमध्ये. त्याच्यानंतर आपली हाताची जी बोटं आहेत ही आपल्या कानाच्या जवळ घ्यायची. हातांची बोटं कानाच्या जवळ, हाताची कोपरं बघा सिलिंगच्या दिशेने आहे. ठीक आहे. त्यानंतर हातांच्या आधाराने आपल्याला डोकं सावकाश वर उचलायचं आणि टाळूचा भाग जमिनीवर लावायचा. त्यानंतर हाताची पकड सोडून द्यायची. दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवायचे. हाताची कोपरं बघा पूर्णपणे जमिनीवर आहे. तिथे आपल्या छातीचं, बरगड्यांचं, फुफ्फुसांचं आडव्या कक्षेमध्ये प्रसरण होतं. श्वसन मार्ग आपला अधिक प्रमाणात सुधारतो. थायरॉइड आणि पॅराथायरॉइड या दोन्ही ग्रंथींवर ताण दाब येतो. पोटाचं आरोग्य सुधारतं. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. यथाशक्ती ह्या कृतीचा प्रयत्न करावा. उलट चाल करताना पुन्हा एकदा हातांच्या बोटांचा आधार आपल्या कानाच्या इथे द्यायचा. हाताच्या आधाराने आधी डोकं सावकाश वर उचलायचं. पाठीचा एक एक मणका जमिनीवर येईल. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. हे झालं मत्स्यासन. आणि ह्याला कॉम्प्लिमेंटरी आसन. आता पुढची पण कृती दोन्ही आसनं मी दाखवते आणि मग आपण एकत्रित करू. आपण गेल्या आठवड्यामध्ये विपरीत कणी मुद्रा पाहिली होती. म्हणजेच काय, तर दोन्ही पाय जोडलेले 90 डिग्री आपण पाय वर घेतले होते आणि हाताच्या आधाराने आपण सीटचा भाग असा वर उचलला होता. बरोबर, ही आपण विपरीत करणी मुद्रा केली होती. आपल्या हातांचा आधार बघा सीटच्या इथे आहे. आता ज्यांना जमली नव्हती त्यांनी दोन्ही पायांचे अंगठे पकडले होते. आता ह्याच्या पुढची कृती बघा कशी असते. जो हातांचा आधार आपल्या सीटच्या इथे आहे, बरोबर, तो हळूहळू मागे घ्यायचा, म्हणजे आपल्या पाठीच्या कण्याकडे घ्यायचा. हातांचा आधार पाठीच्या कण्याकडे जातो. इथे गळ्यावरती आपल्या पूर्णपणे दाब येतो. बघा, हातांचा आधार पाठीच्या इथे आलाय. दोन्ही पाय सिलिंगच्या दिशेने सरळ ताणले गेलेले आहेत. नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे. हे झालं सर्वांगासन. ज्यांना शीर्षासनासारखा जो आसन आहे ते करायला कॉन्ट्रा इंडिकेशन असतील त्यांच्यासाठी हे सर्वांगासन जे आहे हे तसे शीर्षासनाचे लाभ आपल्याला देतात. आणि पुन्हा उलट चाल करताना हातांचा आधार सावकाश आपल्या सीटच्या इथे घेऊन यायचा. दोन्ही पाय नियंत्रित डोक्याच्या दिशेने घेऊन यायचे आणि मग उजवा हात डावा हात जमिनीवर टेकवायचा. पाठीचा एक एक मणका सावकाश जमिनीवर येईल. दोन्ही पाय पुन्हा 90 डिग्रीवर.
आणि नियंत्रित जमिनी. विश्रांती. ठीक आहे, यथाशक्ती प्रयत्न करूया. दोन्हीही आसनं जी आहेत ही ऍडव्हान्स आसनं आहेत, त्यामुळे त्याची जी आधीची कृती आहे ती पण आपण करणार आहोत आणि त्यानंतर जमेल तसं आपण ही ऍडव्हान्स आसनं सुद्धा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार, एंजिओप्लास्टी एंजिओग्राफी झाली असेल, लंबर स्पॉन्डिलिसिस असेल, त्याचबरोबर सर्वायकलचा त्रास असेल, त्यांनी ही सगळी आसनं करणं टाळावं. विश्रांती. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला असतील. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, डोळे अलगद मिटून घ्यायचे. लक्ष आपल्या श्वासाकडे असेल. दोन्ही पाय जोडून घेऊया, हात शरीराच्या जवळ. आधी आपण थोडेसे पायाचे स्नायू मोकळे करून घेऊया. त्यासाठी डावा पाय जो आहे तो फोल्ड करा, त्याचं पाऊल पूर्णपणे जमिनीवर येऊ देत आणि टाच सीट पासून लांब असेल. बरोबर. आणि आता आपल्या ह्या डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या. हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफून घ्या. हा, आणि डाव्या पायाला हातांचा विळखा. उजवा पाय जमिनीपासून वर उचला 90 डिग्री वर. बरोबर. आणि आता रोटेशन करूया उजव्या पायाचं. क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे एक. टाच पूर्णपणे जमिनीकडे जाऊ देत. आपल्या जांघेतून उजवा पाय गोलाकार फिरतोय. 2. बरोबर. आणि 3. छान. पुन्हा 90 डिग्री उजवा पाय वर आहे आणि आता अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे 1, 2. बरोबर. आणि 3. बरोबर. सावकाश उजवा पाय नियंत्रित जमिनीवर येऊ दे. डाव्या हाताची पकड सोडून द्या. डावा पाय आधी गुडघ्यात सरळ करा आणि मग तो नियंत्रित जमिनीवर. तर हीच कृती विरुद्ध बाजूने. उजवा पाय फोल्ड करायचा आहे, त्याला आपल्या हाताची पकड देऊया. एका हाताने दुसऱ्या हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून. बरोबर. खांदे एकदम रिलॅक्स, डोकं कुठेही आपल्याला वर उचलायचं नाहीये. आणि आता डावा पाय 90 डिग्री वर घेऊया आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे. 1. टाच जमिनीला लागू दे. 2. बरोबर. 3. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1, 2 आणि 3. बरोबर. 3 वेळा झालं की थांबा आणि मग सावकाश डावा पाय नियंत्रित जमिनीवर येऊ दे. हाताची जी पकड आहे उजव्या पायाची ती सोडून द्या. उजवा पाय आधी गुडघ्यात सरळ करा हवेमध्ये आणि मग तो नियंत्रित जमिनीवर येऊ. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. विश्रांती. करूया सुलभ मत्स्यासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये, मान मध्यभागी आहे. खांदे, पोटाचे स्नायू, पाठीचे स्नायू एकदम रिलॅक्स ठेवा. चेहरा शांत असेल. हाताची पाचही बोटं जुळलेली. आणि आता उजव्या हाताचा तळवा आपल्याला उजव्या सीटच्या खाली घ्यायचा आहे किंवा कमरेच्या खाली, आणि डाव्या हाताचा तळवा डाव्या सीटच्या खाली. खांदे रिलॅक्स, हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर असतील, ते कुठेही वर उचलायची नाहीयेत आपल्याला. आपण करतोय सुलभ मत्स्यासन. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी डोकं वर उचलू नका. बाकीच्यांनी आपलं डोकं वर उचला आणि आपल्या टाळूचा भाग जमिनीवर येऊ दे. टाळूचा भाग जमिनीवर. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद असेल. शक्य असेल तर डोळे बंद करा आणि लक्ष श्वासाकडे. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. खांदे एकदम रिलॅक्स, चेहरा शांत. छातीचं झालेलं प्रसरण त्याकडे लक्ष. पाठीच्या मणक्यावरती प्रेशर आहे हलकासा. यथाशक्ती 2 श्वास थांबूया. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. उलट चाल करताना डोळे उघडायचे. पुन्हा एकदा सावकाश डोकं आधी वर उचला.
पाठीचा एक एक मणका जमिनीवर आणि त्यानंतर आपलं डोकं जमिनीवर. हातांचा जो आधार आहे कमरेच्या खाली, सीटच्या खाली, तो काढून घेऊया. दोन्ही हात पुन्हा शरीराच्या जवळ येतील. थोडा वेळ विश्रांती. आता याच्या पुढची कृती थोडीशी ऍडव्हान्स असेल. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी शयन स्थितीमध्ये पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला, किंवा दोन्ही पाय सरळ ठेवले तरीही चालेल. आपल्याला आपल्या लिमिटेशनने सगळ्या कृती करायच्या आहेत, कुठेही ओव्हर ट्राय करायचा नाही. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी शयन स्थितीमध्ये पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालावी, किंवा दोन्ही पाय सरळ ठेवले तरीही चालतील. आणि आता ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी कृपया करताना काळजी घ्यावी, कुठेही स्वतःला दुखापत न करता, अट्टाहास न करता सावकाश कृती करावी. ही स्थिती झाली की आता दोन्ही हातांचा आधार, बोटांचा आधार आपल्या कानाच्या जवळ घ्या. हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेने असतील. हातांच्या आधाराने डोकं आधी सावकाश वर उचला आणि मग टाळूचा भाग जमिनीवर येऊ देत. आपली मान थोडीशी आतल्या दिशेला जाईल. हातांचा आधार काढून घ्या. दोन्ही हात आता आपल्या मांडीवर येऊ देत. ज्यांनी पाय सरळ ठेवले त्यांनी पावलं जमिनीच्या दिशेने जाईल तर थोडा. सर्वायकल वाल्यांनी ही कृती करणं टाळा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, शक्य असेल तर डोळे बंद. श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. अगदी आपल्या लोअर बॅक पासून आपल्या पाठीच्या वरच्या मणक्यापर्यंत आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. गळ्यापासून पोटावरती ताण आहे. उलट चाल करताना डोळे उघडायचे. हातांचा आधार पुन्हा कानाच्या जवळ घ्या. हाताच्या आधाराने आधी सावकाश डोकं वर उचला. संपूर्ण पाठीचं मणकं जमिनीवर घेऊ दे. डोकं जमिनीवर. पद्मासन, अर्ध पद्मासन त्यांनी घातलंय त्यांनी सोडून द्यायचंय. आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. विश्रांती. आणि आता कॉम्प्लिमेंटरी आसन करूया. विपरीत करणी मुद्रा. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. विपरीत करणी मुद्रा आणि सर्वांगासन. आपल्याला ही दोन्ही आसनं करायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आपल्याला हळूहळू 90 अंशापर्यंत वर घ्यायचे. 90 डिग्री वर घ्या. ज्यांना सीटचा भाग वर उचलता येत नाहीये त्यांनी दोन्ही पायांचे अंगठे पकडा. दोन्ही पायांचे अंगठे पकडा. सुरुवातीला ही प्रॅक्टिस जरूर ठेवा, म्हणजे ही पुढची जी ऍडव्हान्स आसनं आहेत ती तुम्हाला करणं सोपं जाईल. दोन्ही पायांचे अंगठे पकडा. थोडीशी पावलं आपल्या डोक्याच्या दिशेने घेऊन या, म्हणजे सीटचा भाग थोडासा वर उचलला जाईल. ठीक आहे. आता ज्यांना विपरीत करणी मुद्रा करायची आहे त्यांनी आपल्या हाताच्या आधाराने सीटचा भाग अजून थोडासा वर उचलून आपले पाय जे आहेत ते सिलिंगच्या दिशेने सरळ घेऊन जा. सिलिंगच्या दिशेने ताणायचे आहेत. पावलांची बोट जी आहेत म्हणजे आपल्या दोन्ही पायांचे अंगठे जे आहेत त्याकडे आपले लक्ष द्यायचं आहे. आपला आधार सीटच्या इथे आहे. आणि याच्यातूनच पुढे जाणार सर्वांगासन. आपला जो आधार सीटच्या इथे आहे तो हळूहळू आपल्या पाठीच्या मणक्याच्या इथे घेऊन जायचा. म्हणजे आपला संपूर्ण शरीराचा भार जो आहे हा आपल्या शोल्डरवर येतो. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी कृपया हे करणं टाळा. हनुवटी गळ्याकडे लॉक होऊन जाते. उलट चाल करताना सावकाश आधी आपले पाय डोक्याच्या दिशेने येऊ देत. हातांचा आधार जमिनीवर द्या. पाठीचा एक एक मणका जमिनीवर. ज्यांनी पायाचे अंगठे पकडले ते पायाचे अंगठे सोडून द्या. पुन्हा दोन्ही पाय 90 डिग्री वर असतील आणि नियंत्रित सावकाश जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. विश्रांती. गळ्यापासून पोटापर्यंत आलेला प्रेशर त्याकडे लक्ष.
आता सावकाश एका कुशीला वळायचं आहे. पोटावर पडून विश्रांती, कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आज आपण करणार आहोत वृश्चिकासन. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, कपाळ जमिनीवर. आणि आता आपल्याला दोन्हीही हात जे आहेत ते फोल्ड करायचे. हाताची कोपरं आपल्या शरीराच्या नाही, छातीच्या सरळ रेषेमध्ये येतील हाताची कोपरं. आणि हाताचे तळवे जे आहेत ते आपल्या चेहऱ्याच्या रेषेत असतील. आणि आता सावकाश आपल्याला आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा आणि छातीचा भाग जमिनीपासून वर उचलायचा आहे. नजर समोर ठेवा. हात कुठेही वर उचलायचे नाही, हात तसेच असतील. बरोबर. आता जे पाय आपले सरळ आहेत ना ते फोल्ड करा. जे पाय आपले सरळ आहेत ते फोल्ड करा, दुमडून घ्यायचे. आणि थोडासा मांडीचा भाग वर उचला, हलकासा मांडीचा भाग वर उचलायचा आहे. बरोबर. नजर समोर. वृश्चिक म्हणजे काय, विंचूची जी शेपटी असते तिचा जो मागचा भाग आहे तसे आपले पाय दिसतात, म्हणून याला वृश्चिकासन म्हणतात. नजर समोर. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे, श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. उलट चाल करताना आधी पाय सरळ करा, दोन्ही पाय मागे सरळ. एक श्वास वरून घ्यायचा, श्वास सोडत सावकाश आपलं कपाळ जमिनीवर टेकवायचं, दोन्ही हात खाली, विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचं. आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या आणि त्यानंतर हळूहळू दंड स्थितीमध्ये, आधी बैठक स्थितीमध्ये या आणि मग स्टँडिंग मध्ये. अगदी सावकाश. दंड स्थितीमध्ये विश्रांती. सावकाश मान मागे सैल सोडून द्यायची. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊया. करणार आहोत त्रिकोणासन, थोडस डायनॅमिक. दोन्ही पायांमध्ये अंतर. आणि आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. उजवा हात डाव्या पावलाकडे जाईल, डावा हात डोक्याच्या दिशेने वर. मग डावा हात उजव्या पावलाकडे जाईल, उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. नजर आपली उजव्या हाताकडे. अशी थोडीशी डायनॅमिक हालचाल. बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कृती थांबायची. सावकाश. दोन्ही हात खांद्यातून सरळ करत मध्यभागी यायचं, दोन्ही हात खाली असतील, पायांमधलं अंतर कमी करा, विश्रांती. करूया वृक्षासन. त्याच्या आधी आपण थोडंसं स्ट्रेचिंग करूया ताडासनाचं. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या, किंचितसं अंतर असेल. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर घ्या, दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. आणि आता टाचा जमिनीपासून वर उचला, नजर समोर. हाताची पाचही बोटं जुळले, दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय, नजर समोर. संपूर्ण स्ट्रेचिंग. श्वास घेतोय, दीर्घ श्वास, श्वास सोडायचा. छान छान. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत आपला टाचा आणि दोन्ही हात खाली येतील. श्वास सोडत टाचा जमिनीवर, दोन्ही हात खाली आणि विश्रांती. हे स्ट्रेचिंग जे आहे हे नेहमी करत जायचं, त्याच्याने आपलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे हे अधिक प्रमाणामध्ये सुधारतं. आणि आता करूया वृक्षासन. बॅलन्सिंग आसन आहे, दोन्ही पाय जोडलेले. वृक्षासनासाठी तुम्ही भिंतीचा आधार घेऊ शकता, भिंतीला टेकून उभं राहायला हरकत नाहीये, ज्यांचा तोल जातोय असं वाटत असेल त्यांच्यासाठी. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील.
हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. आणि आता उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या आणि उजव्या पायाची जी बोट आहेत ती जमिनीच्या दिशेने असते. बरोबर, छान. इथे आपला पूर्णपणे बॅलन्स आपल्याला आपला सांभाळायचा आहे. आणि त्यानंतर दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आणि मग डोक्याच्या दिशेने वर घ्या. नमस्कार स्थितीमध्ये नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. कल्पनेने एखादा बिंदू समोर तुम्ही आखायचा आहे, त्याच्याकडे आपली दृष्टी स्थिर करायची, म्हणजे आपल्याला आपला बॅलन्स त्याचबरोबर आपलं कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित साधता येतं. छान. दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत दोन्ही हात खांद्यातनं सरळ. दोन्ही हात खाली, उजवा पाय सरळ आणि थोडा वेळ विश्रांती. शरीराचा भार जो डाव्या पायावर होता तो आता रिलीज होतोय. हीच कृती आता विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहेत. डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचंय, फिक्स करून घ्यायचंय. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आहेत आणि मग डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये. विरुद्ध बाजूने तीच कृती. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. छान. दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा. संथ गतीने श्वास सोडायचा. छान. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत दोन्ही हात खांद्यातून सरळ. दोन्ही हात खाली. डावा पाय सरळ करायचा. विश्रांती. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे येऊन राहूया. काल एक पीडीएफ मी तुम्हाला पाठवली आहे ग्रुप वरती, त्याचप्रमाणे आपण सूर्यनमस्कार करतोय. मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचंय. दोन्ही पायांमध्ये किंचितचं अंतर घ्यायला हरकत नाहीये. हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. डोळे अलगद मिटलेले. दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात आपल्या छातीपाशी असतील. आपल्या बंद डोळ्यांचं मूळ उगवत्या सूर्याचं चित्र पाहण्याचा प्रयत्न करूया. नुकताच डोंगरावरून उगवणारा सूर्य, त्याची पिवळसर केशरी लालसर किरण आपल्या मुखावर पडत आहे. त्यातून जी प्राणशक्ती ऊर्जा निर्माण होते ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. दिवसभर आपल्याला जी काही कामे करायची आहेत त्या कामासाठी ती ऊर्जा आपल्याला खूप सारी मदत करणार आहे. सर्वश्रेष्ठ कर्मयोगी सूर्यदेवता त्याच्यासारखा कर्मयोग अंशरूपाने आपल्यामध्येही यावा ही आपण प्रार्थना करीत आहोत. गायत्री मंत्राचं पठण एकदा करू. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम आदित्याय नमः. डोळे उघडायचे. एक नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. 3 हस्त पादासन. दोन्ही हात आपल्या पावलांच्या शेजारी. 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन. उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर असेल. टाक सिलिंगच्या दिशेला, नजर सिलिंगकडे. बरोबर. 4 5 डावा पाय मागे. चतुरंग दंडासन. इथे आपल्या पाठीची स्लँटिंग पोझिशन, नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल. 6 अष्टांग आसन. दोन्ही पायांचे गुडघे जमिनीवर टेकवा. आपलं कपाळ किंवा हनुवटी जमिनीवर आणि छातीचा भाग जमिनीवर. 2 हातांचे तळवे, 2 गुडघे, 2 पावलांच्या चवड्याचा भाग, आपली हनुवटी आणि छातीचा भाग, अशी 8 अंग आपली जमिनीवर आहेत, म्हणून ह्याला अष्टांगासन म्हणतात. 7 सरळ हस्त भुजंगासन. नजर वरती सिलिंगकडे. बरोबर. 8 पर्वतासन. इथे आता आपली नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे जाणार आहे आणि टाचा सिलिंगच्या दिशेला, सॉरी, टाचा आपल्या जमिनीवर असते. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर, नजर सिलिंगकडे. 10 हस्तपादासन.
11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. अजून एक करायचं आहे पूर्वस्थिती. ओम मित्राय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 डावा पाय मागे अश्वसंचलनासन. मगाशी उजवा पाय होता, आता डावा पाय. 5 चतुरंग दंडासन, 6 अष्टांगासन, 7 सरळ हस्त भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे. जो पाय आपण मागे घेतो तोच पाय आता आपल्याला पुढे घ्यायचा आहे. डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, 11 हस्तपादासन, 12 हस्त उत्तानासन. अंकामध्ये गडबड झाली. अजून 2 आपल्याला करायचे. पुन्हा एकदा पूर्वस्थिती. ओम पुष्णेय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 डावा पाय मागे चतुरंग दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. आणि आता शेवटचा पूर्वस्थिती. ओम भास्कराय नमो नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 डावा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 उजवा पाय मागे चतुरंग दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडा. सावकाश कमरेतनं सरळ आणि बैठक स्थितीमध्ये यायचंय. विश्रांती. आणि आता सावकाश पद्मासन अर्ध पद्मासन घालायचं. दोन्ही हात गुडघ्यांवरती, पाठीचा कणा सरळ, डोळे अलगद मिटून घेऊया. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं. आहे तो श्वास सोडायचा आहे. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आणि संथ गतीने श्वास सोडूया. अजून एक आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. प्राणायामाचा श्लोक. दोन्ही हात जोडून घ्यायचे. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोमन वंदन. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर. करणार आहोत बॅलन्सिंग अनुलोम विलोम प्राणायाम. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी सावकाश बंद करायची आहे. बरोबर. उजवी नाकपुडी बंद. डोळे अलगद मिटून घ्या. कपाळावर कोणताही ताण नसेल, चेहरा शांत आहे. आणि आता डावीने खोलवर दीर्घ पूरक
डावी बंद, उजवीने संथरेचक, उजवीने खोलवर दीर्घपूरक, उजवी बंद, डावीने संथरेचक, डावीने खोलवर दीर्घपूरक, डावी बंद, उजवीने संथरेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथरेचक. आणि आता शेवटचा वर्तन. डावीने खोलवर दीर्घपूरक, डावी बंद, उजवीने संथरेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, आणि डावीने संथरेचक. उजवा हात गुडघ्यावर येऊ देत. ज्ञानमुद्रेत जाणीव आपली दोन्ही नाकपुड्यांकडे, तिथला श्वसन मार्गातला बदल, त्याकडे लक्ष. आज आपण शिकणार आहोत शीतकारी प्राणायाम. ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. जेव्हा आपण सूर्यनमस्कार करतो तेव्हा आपली श्वासाची गती वाढलेली असते, आपल्यामध्ये खूप सारी ऊर्जा निर्माण झालेली असते. तर ही श्वासाची गती कमी होण्यासाठी किंवा आपल्याला जी म्हणजे आपली जी आपलं जे तापमान आहे शरीराचं ते बॅलन्स राहण्यासाठी हा शीतकारी प्राणायाम जरूर करावा. शीतली आणि शीतकारी गेल्या आपण आठवड्यामध्ये शीतली बघितलं होतं. त्याच्यामध्ये आपण जीभ बाहेर घेऊन यायचो आणि जिभेची पन्हळ करून आपण तोंडाने श्वास भरून घेत होतो. तर आज आपण बघणार आहोत शीतकारी प्राणायाम. जेव्हा आपण हा प्राणायाम करतो तेव्हा शीत असा आवाज येतो, म्हणून याला शीतकारी प्राणायाम म्हणतात. कॉन्ट्राइंडिकेशन सेम आहेत. ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी हा प्राणायाम करणं टाळावं. आणि त्याचबरोबर मोकळ्या हवेमध्ये शुद्ध ठिकाणी हा प्राणायाम करायचा आहे. तर हा कसा करायचा? हाताची ज्ञानमुद्रा करायची, ओठ विलग करायचे आणि दातावर दात ठेवायचे. आणि आपली जीभ जी आहे ही दंतपंक्तीच्या मध्ये, म्हणजे दोन्ही दातांची जी पट असते, जेव्हा आपण दात एकमेकांवर लावतो तेव्हा जी मध्ये जी पट असते तिथे आपली जीभ ठेवायची. आणि तोंडाने आपल्याला हवा भरून घ्यायची आतमध्ये. जेव्हा आपण ही हवा भरतो तेव्हा सिट असा आवाज येतो. बघा, ट्राय करून बघा. तोंडाने हवा भरून घ्या आतमध्ये. तोंड बंद करा आणि नाकाने संपूर्ण श्वास सोडा. हा झाला आपला शीतकारी प्राणायाम. जेव्हा आपण हा प्राणायाम करतो तेव्हा आपल्या संपूर्ण ज्या हिरड्या आहेत त्या हिरड्यांच्या इथे, आपल्या कंठामध्ये, आपल्या संपूर्ण जबड्यामध्ये थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव होते आणि आपोआप आपल्या श्वासाची गती सुद्धा अगदी संथ मंद लयबद्ध होते. फक्त हा प्राणायाम थंडीच्या दिवसामध्ये करणं टाळायचं आहे. तेव्हा ऑलरेडी आपल्या शरीराचं तापमान कमी असतं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या प्राणायामाचे लाभ अतिशय आपल्याला चांगले मिळतात. ठीक आहे, म्हणून आज आपण पावसाचे दिवस आहेत, थोडंसं वातावरण थंड आहे, म्हणून फक्त 3च आवर्तन आपल्याला करायचे आहेत. शीतकारीची. हातांची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा सरळ आहे, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटून घ्या, ओठ विलग करा, दातावर दात आणि जीभ दातांच्या मध्ये असेल. तोंडाने खोलवर दीर्घपूरक हवा मध्ये भरून घ्या. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव आपल्या संपूर्ण जबड्यामध्ये. तोंड बंद आणि नाकाने संथरेचक. दुसरा वर्तन. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घपूरक, थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव. तोंड बंद आणि नाकाने संथरेचक. अजून एका वर्तन. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घपूरक, तोंड बंद
आणि नाकाने संथरेच. थंड हवेचा स्पर्श आपल्या कंठापर्यंत आपल्याला अनुभव त्याचा मिळत आहे. त्या स्पर्शाची जाणीव. करणार आहोत भ्रामरी प्राणायाम. उजवा जो आपला हात आहे, उजव्या हाताचा तळवा आपल्या डाव्या छातीवर ठेवायचा जिथे आपलं हृदय आहे. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा. बरोबर. डोळ्यालगत मिटून घ्या. आणि आता खोलवर दीर्घपूरक. दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेमध्ये. दुसरा आवर्तन. डोळ्यालगत मिटलेले आहेतच. खोलवर दीर्घपूरक. आता दोन्ही हातांचे तळवे आपल्या कानावर ठेवा, घट्ट दाब द्या आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. पुन्हा दोन्ही गुडघ्यांवर ज्ञान मुद्रेमध्ये. आता दोन्ही हात जे आहेत, हातांची 4 बोटं आपल्या बंद डोळ्यांवर ठेवा. हाताचे अंगठे आपल्या कानाच्या इथे असतील. खोलवर दीर्घपूरक. दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. दोन्ही हातांचे तळवे आपल्या टाळूवर ठेवा. एका हातावर दुसऱ्या हात ठेवायचा आहे. किंचितसा हलकासा प्रेशर आणा. डोळ्यालगत मिटलेले आहेत. तिथे तुम्हाला काही व्हायब्रेशन जाणवत आहेत का, त्याकडे लक्ष द्या. आणि खोलवर दीर्घपूरक. दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. सावकाश पद्मासन, अर्ध पद्मासन सोडून द्यायचंय आणि शवासनासाठी स्थिती. क्विक रिलॅक्सेशन. आपण जी साधना करतो त्या साधनेमुळे आपला मसल टोन होतो, एखादा स्नायू अवघडला जातो, तर तो शिथिल करण्यासाठी आपण हे शवासन घेतो. 1 ते 2 मिनिटाचं शवासन आपल्याला दिवसभराची ऊर्जा देतं. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर असेल, टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळ्यालगत मिटलेले. चष्मा असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्या. संपूर्ण शरीर आपण विश्रांती स्थितीमध्ये अलगदपणे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून दिलेलं आहे. आज आपण जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात मागोवा. आपण सुरुवातीला आज उष्ट्रासन, योग मुद्रा, वज्रासनामधली आसनं केली. पाठीवर पडून सुलभ आणि पूर्ण मत्स्यासन, विपरीत करणी मुद्रा, सर्वांगासन, पोटावर पडून केलेलं वृश्चिकासन, दंडस्थितीमध्ये केलेले सूर्यनमस्कार, वृक्षासन आणि त्यानंतर केलेला प्राणायाम. सितकारी प्राणायाम आज आपण नवीन पाहिला. या सगळ्या साधनेचा मागोवा आणि त्याचबरोबर देहधारणा. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर शिथिल करत जाऊया. जाणीवपूर्वक शिथिलता. माझे दोन्हीही पाय, पायांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, संपूर्ण उजव्या आणि डाव्या पायाच्या जांघेचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. माझे दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा रिलॅक्स होत आहे, शिथिल होत आहे. माझ्या पाठकड्यांमधली असलेली 33 मणक्यांची माळ, जी आता अलगदपणे जमिनीवर आहे, तीही शिथिल होत चालली आहे.
माझ्या कमरेचा भाग, माझ्या सीटचा भाग शिथिल होतोय. जाणीव माझी उदर, उर आणि कंठाकडे. पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू, माझी उदर पोकळी शिथिल होतीये. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस शिथिल होत चालली आहे. माझं छोटस हृदय जे आता विश्रांती घेत आहे. माझ्या कंठातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल होत आहेत. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, माझ्या नाकाच्या 2 नाकपुड्या शिथिल होत आहेत. अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली गुबळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझ्या टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल शिथिल आणि शिथिल झालेले आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर कापसासारखं हलकं हलकं तरंगत आहे. प्राणधारण, ब्रीदिंग अवेअरनेस. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे. थंड हवेचा स्पर्श माझ्या नाकाला होतोय. मी श्वास सोडताना माझं पोट हळूहळू जमिनीच्या दिशेने जात आहे आणि उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्हीही नाकपुड्यांना होत आहे. चले वातम चलन चित्तम निश्चले निश्चले भवेत. ज्या वेगाने वारा वाहत असतो त्याच वेगाने आपल्या मनामध्ये असंख्य विचार येत असतात. या विचारांची गती कमी होण्यासाठी आपण श्वासाच्या गतीकडे लक्ष देत आहोत. माझ्या श्वासाची गती संथ मंद लयबद्ध होत चाललेली आहे. विचारांची गती कमी होत चाललेली आहे. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा या स्थितीचा मी आता या क्षणी अनुभव घेत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. मी केलेली साधना, त्याचं समाधान, सुख, आनंद मला माझ्या चेहऱ्यावर दिसत आहे. एक हलकंसं स्मितहास्य चेहऱ्यावरती निरागस बालकाप्रमाणे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. प्रत्येक श्वास हा माझा ऊर्जेचा आहे, सकारात्मक ऊर्जेचा आहे. आणि मी प्रत्येक श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता या श्वासासोबत बाहेर पडत आहे. समत्वम योग उच्यते या गीतेतील श्लोकाप्रमाणे माझी मानसिक स्थिती अतिशय संयमित आहे, स्थिर आहे. हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी, औषध विरहित आणि व्याधी विरहित राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. आणि यासाठी मी स्वतःला धन्यवाद देत आहे. माझ्यात प्रचंड आत्मविश्वास, प्रचंड इच्छाशक्ती जागृत झालेली आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं आणि इष्टदेवतेचं स्मरण करूया. त्यांना वंदन करूया. आणि योग कर्म सुकौशल्य या गीतेतील श्लोकाप्रमाणे आपल्याला पुन्हा एकदा आपली कामे प्रामाणिकपणे, कुशलतेने करायची आहे. हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे, जो आता आपण पुन्हा करणार आहोत. आणि त्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान उजवीकडे डावीकडे सावकाश फिरून घेऊया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक हलकासा खेच. प्रचंड सकारात्मक ऊर्जेने आपण सिद्ध झालेलो आहोत, तयार झालेलो आहोत. सावकाश डाव्या कुशीला वळा. डावा हात डोक्याखाली, उजवा हात शरीरावर. उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश.
शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया, डोळे अलगद मिटलेले. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही तापातून आपली शांती हो. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर, श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत आणि ओमच्या आशीर्वादाने आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हात समोर, नेत्र स्पर्श, अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आपली साधना इथे संपन्न होते. भेटूया उद्या सकाळी 6:30 ला. कोणाला काही डाऊट असतील तर विचारू शकता. थोडीशी ऍडव्हान्स आसनं करताना आपल्याला डिफिकल्टी येत असू शकते, कारण की आपली साधना अजून तेवढीशी कम्प्लीट नाहीये. त्यामुळे थोडेसे जे लुझनिंग एक्सरसाइज आहेत आपल्या, त्या थोड्याशा अधिक प्रमाणामध्ये वाढवा. थोड्याशा पायाच्या मुवमेंट अधिक प्रमाणामध्ये असू देत. आणि जेव्हा आपलं कोर मसल्स म्हणजे आपलं पोटाचे स्नायू जेव्हा फ्लेक्झिबल होतील, अधिक कार्यक्षम होतील, तेव्हा आपल्याला ही जी ऍडव्हान्स आसनं आहेत, जी आपण विपरीत करणी मुद्रास पाहिली किंवा सर्वांगासन पाहिलं, ही करणं आपल्याला सोपं होईल. हळूहळू येईल, पटकन आपल्याला जमणार नाही. तुम्हाला ह्या सगळ्याच्या ज्या लिंक आहेत ह्या तुम्हाला सर पाठवणार जेव्हा आपला वर्ग शेवटचा असेल त्यावेळेला. तर त्याप्रमाणे हळूहळू प्रॅक्टिस करा. म्हणून मी सांगतानाच एक बेसिक आसन सांगते आणि मग एक ऍडव्हान्स आसन सांगते, म्हणजे तुम्हाला घरी प्रॅक्टिस करणं सोपं जाईल. अजूनही पुढे आपल्याला एक ऍडव्हान्स आसन राहिलंय बघायचं, ते म्हणजे हलासन. पण हळूहळू मी तुम्हाला ते दाखवेन. जशी क्षमता असेल त्याप्रमाणे तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. भेटूया उद्या सकाळी 6:30 ला. हरिओम. शुभ दिवस.